नमस्कार मित्रांनो. तर मी अक्षय विलास भुजबळ आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपला मराठमोळा चॅनेल मायबाप सह्याद्री. आज मी घेऊन येत आहे रोहिडा किल्ला भाग 2. मागील भागात म्हणजेच भाग 1 मध्ये आपण किल्ल्याची चढाई, किल्ल्यावर कसे जायचे, तसेच एकापाठोपाठ असणारे गडाचे 3 दरवाजे आणि गडाचा फत्ते आणि सर्जा बुरुज इत्यादी माहिती घेतली. तर आज आपण गडाच्या उर्वरित ठिकाणांची माहिती घेऊयात. सर्जा बुरुजाकडून आपण पुढे वाघजाई बुरुजाकडे जात असताना वाटेतच आपल्याला एक चोर दरवाजा लागतो. तर आपण सर्जा बुरुजाकडनं ज्यावेळेस या वाघजाई बुरुजाकडे जातो त्यावेळेस रस्त्यात आपल्याला लागतो हा चोर दरवाजा. तर हा चोर दरवाजा आपण इथे पाहू शकतो. चोर दरवाजाच्या बाजूला बरीचशी तटबंदी असून त्याच्या समोरच पाण्याचे एक टाके आपल्या नजरेस पडते. असेच थोडे पुढे गेल्यावर आपण गडाचा प्रमुख बुरुज असणाऱ्या वाघजाई बुरुजाजवळ पोहोचतो. आकाराने आणि बांधणीने भव्य दिव्य असणारा हा बुरुज म्हणजे गडाचे संरक्षण करण्यास ठाम असाच दिसतो. या बुरुजावर दोन्ही बाजूंनी वरती जाण्यास पायऱ्या असून आज देखील याचे बांधकाम बऱ्यापैकी शाबूत आहे. वाघजाई बुरुजाकडून आपण तसेच पुढे जात राहिल्यास आपण पाटणे बुरुजाकडे पोहोचतो. अत्यंत छोटेखानी असणारा हा बुरुज देखील गडाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथून पुढे जात गेल्यावर आपल्याला डावीकडे एक रस्ता दिसतो. तर तेथे गेल्यावर आपल्याला पाण्याची बरेचसे टाक्यांची शृंखला आपल्या नजरेस पडते. डोंगराच्या खालोखालच एका मागोमाग एक असणारे हे पाण्याचे टाके म्हणजे गडाचे एक प्रमुख वैशिष्ट्यच होय. तर मित्रांनो, आत्ता आपण रोहिडा किल्ल्याच्या सध्या ह्या आपण बघू शकतो ह्या गवताच्या झाडीमध्ये किंवा गवतामध्ये हरवलेल्या या पाण्याच्या टाक्याजवळ आलेलो आहोत. तर हे पाण्याचे टाकं एक एक शृंखलाच असून रोहिडा किल्ल्याची प्रमुख ओळख म्हणून देखील या पाण्याच्या टाक्यांकडे आपण पाहू शकतो. आजही आपण पाहू शकतो की इथे एकाला एक जोडणारी पाण्याची टाकी आपलं वेगळं अस्तित्व घेऊन इथे थांबलेली आहे. ही पाण्याची टाकी बघून आल्यानंतर प्रमुख रस्त्याला आल्यावर डावीकडे आपल्याला एक चुन्याची खाणी नजरेस पडते. गडाच्या प्राचीनतेचा हे एक प्रतीक आहे व येथून पुढेच दामगुडे बुरुज देखील आपल्याला नजरेस पडतो. हा बुरुज आकाराने लहान असून याची तटबंदी अजूनही शाबूत आहे. अशीच आपली किल्ले भ्रमंती चालू असताना आपण गडाच्या दक्षिण बाजूला पोहोचतो. येथे देखील वाघजाई बुरुजाप्रमाणेच एक भव्य दिव्य बुरुज आपल्या नजरेस पडतो. याचे नाव आहे शिरवले बुरुज. या शिरवले बुरुजाला जायला खालून रस्ता असून हा बुरुज देखील भव्य दिव्य असून याला दोन्हीकडून वरती चढण्यास पायऱ्या आहेत. आपण हा बुरुज व्यवस्थितपणे पाहायचा आणि येथून
आपण गडाचं प्रमुख अधिष्ठाता देव असणाऱ्या रोहिड मल्लाच्या किंवा रोहिडेश्वराच्या मंदिराकडे प्रस्थान करायचे. रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ल्याचा इतिहास तसा पाहता अनेक वर्ष हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता. छत्रपती शिवरायांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतला. या लढाईनंतरच बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना छत्रपती शिवरायांना येऊन सामील झाली. त्याच काळात शिवरायांनी रोहिड्याचे नाव विचित्रगड देखील केले. 1665 साली पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना देण्यात आला व नंतर हा किल्ला जास्त वेळ मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. अगदी 1947 पर्यंत संस्थाने बरखास्त होईस्तोपर्यंत या किल्ल्याची व्यवस्थित स्थिती होती. रोहिडा किल्ल्यावरील रोहिड मल्लाचे मंदिर म्हणजे गडावरील एक प्रमुख केंद्रबिंदू असून गडावर आल्यावर या मंदिरात आपण देवाचे दर्शन नक्की घ्यावे. रोहिड मल्लाच्या मूर्तीप्रमाणेच मंदिरामध्ये शिवप्रभूंची एक प्रतिमा आणि एक मूर्ती असून तसेच बाजूला श्री शंकराचे एक शिवलिंग देखील आपल्याला नजरेस पडते. मंदिरात आपल्याला अत्यंत प्रसन्न वाटते. तर मित्रांनो नमस्कार. आत्ता आपण रोहिडा किल्ला उर्फ विचित्रगड किल्ला याचे जे गडपाल आहेत धावले काका यांच्यासोबत आहोत. तर ते आपल्याला या रोहिड मल्लाच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासंदर्भातील थोडी माहिती देतील. काका, हे मंदिर आत्ता जे आपण बघतोय ह्याचा जीर्णोद्धार कधी झाला तेवढं आम्हाला सांगा. हा जीर्णोद्धार 2009 साली झाला आणि आमची संस्था आहे शिवदुर्ग संस्था आहे ती आमचे म्हणजे या किल्ल्याच्या गेले 13 वर्ष झाले याचे किल्ल्याचे सगळे डेव्हलप करते. खूप छान. कारण की मला आठवतं मी लहानपणी जेव्हा आलो होतो तेव्हा इथे काहीच नव्हतं. खूप चांगलं संवर्धन करायचा आपल्या शिवदुर्ग संवर्धन समितीमार्फत जो प्रयत्न चालू आहे त्याला आमचा नमस्कार आणि तुम्हाला देखील धन्यवाद की तुम्ही नेहमी आम्हाला मदत करता. इथं आल्यावर आम्हाला मंदिर दाखवतात. धन्यवाद. धन्यवाद. रोहिड मल्लाच्या मंदिरासमोरच एक तलाव असून तसेच मंदिराच्या डाव्या बाजूला देखील गडावरील एक सर्वात मोठा पाण्याचा तलाव आहे आणि मंदिराच्या उजव्या बाजूला बरीचशी अवशेष असून यामध्ये बांधकामाची अनेक ज्योती व इतर अवशेष आहेत. मंदिरापासून खाली आपण जात राहिल्यास आपण गडाच्या प्रमुख तिसऱ्या दरवाजाजवळ प्रवेश करतो. येथे आपली गडाची संपूर्ण फेरी होऊन ह्याच्याच बाजूला सदरेचे अवशेष आपल्या नजरेस पडतात. रोहिडा उर्फ विचित्रगड हा किल्ला छोटेखानी असून पुण्याच्या अगदीच जवळ असल्यामुळे येथे भेट द्यायला जास्त वेळ लागत नाही व तसेच मध्यम श्रेणीची चढाई असल्यामुळे येथे बऱ्याच जणांना भेट देता येऊ शकते. छोट्या वेळेत किंवा थोड्या वेळेत चांगला किल्ला पाहिल्याचे समाधान आपल्याला रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ला पाहायला मिळते. आपल्याला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.